आजपासून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असं अजित पवारांनी सांगितले। आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। ज्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्यांचे पैसे येणार। सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज अखेर भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जून महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी 10 वाजल्यापासून विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहत होता, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत हे पैसे सुद्धा येणार आहेत, परंतु काही बहिणींना आज जून हप्ता येणार नाही। त्या संदर्भात आज आदिती तटकरे मॅडमनी माहिती दिलेली आहे, तर त्या बहिणी कोणत्या आहेत ते सुद्धा बघायचं आहे। आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या। काही दुबार ॲप्लिकेशन म्हणजे 2 वेळा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन ऑफलाईन असेल या ॲप्लिकेशन्सच्या काही तक्रारी आल्या। काही रिलोकेशन ऑफ स्टेट म्हणजे डोमेसाईलची जी अट आपण GR मध्ये घातलेली आहे त्याच्यामध्ये काही ज्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या पूर्वी वास्तव्य करत होत्या पण लग्नानंतर त्या राज्यामधनं स्थलांतरित झालेल्या आहेत, अशा काही त्याच्यामध्ये काही मी स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये शिफ्ट झालेली आहे। काही तिथल्या स्थानिक प्रशासनाकडनं आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। काही चुकीचे हमीपत्र दाखल केल्याच्या सुद्धा तक्रारी या काही स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत आणि काही सरकारी नोकरीमध्ये लागलेले असल्यामुळे त्यांचा लाभ आता कमी करण्यात यावा अशा पद्धतीच्या काही स्वतःहून त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की माझी सरकारी नोकरी लागलेली आहे, त्याच्यामुळे आपण हे सरकारी चलन मार्फत ते रिफंड करून घ्यावं, जे आम्ही काही प्रमाणामध्ये काही जिथे कंप्लेंट बेस्ड आहे तिथं सुरुवात केलेली आहे। पण काही ठिकाणी आत्ता आमची सरकारी नोकरी लागलेली आहे तर आम्ही या लाभासाठी पात्र नाही म्हणून आमचा लाभ कमी करण्यात यावा, किंवा काहींचं प्रमोशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सॅलरीमध्ये वाढ झालेली आहे, उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे, अशा काही आलेल्या आहेत। काही 2.5 लाखापेक्षा जास्ती त्यांचं उत्पन्न झालेलं आहे म्हणून काही आलेले आहेत, तर काही विभागाकडून आलेल्या आहेत तक्रारी, तर काही स्वतःहून केलेल्या सुद्धा तक्रारी आहेत। त्याच्यामध्ये साधारणपणे स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडनं आलेल्या आहेत, याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी GR मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड। त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत। तर बघा लाडक्या बहिणीनं, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे की ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील याच्यामध्ये प्रमुख 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे। ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा कालपासून यूट्यूबवर ते फेसबुकवरती सुद्धा पाहिलेलं असेल की बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तांतर होणार। तर बघा लाडक्या बहिणींनो, खरोखर तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता आज दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत का ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे देण्यात येणार आहेत, परंतु हे कोणते 2 महिने आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु आज ज्या जिल्ह्यांमध्ये जून हप्ता आणि जुलै हप्ता सोडण्यात आलेला आहे त्यासोबत आज प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। ते जिल्हे
आणि त्या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणींनो, आज पुणे जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यासोबत रायगड जिल्ह्यापासून सातारा जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, अजून काही जिल्ह्यांमध्ये जून हप्ता सोडण्यात आलेला आहे ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. परंतु त्याच्या अगोदर जे नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम सुद्धा बघून घेऊयात. जर तुम्ही रेशनधारक बहिणी असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत का? तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत का? या सर्व गोष्टी अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत. त्यासोबत कोणत्या जिल्ह्यामध्ये आज जून हप्ता विस्तार होणार आहे, जुलै महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आज येणार आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी एका मिनिटामध्ये तुम्हाला सुद्धा देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. ज्या बहिणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणार आहेत त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर आज कोणाला पैसे मिळणार आहेत ते आपण बघून घेऊयात. बघा, ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असेल, मग ते कोणतेही बँक असू द्या. बघा, लाडक्या बहिणीनं या जून हप्त्यासाठी काही प्रमुख बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्या बँका सुद्धा बघून घेऊयात. परंतु आज कोणाला पैसे मिळणार आहेत ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा, ज्या बहिणींचे आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असेल आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असेल त्या बहिणींना तर 100% पैसे येणार आहेत. परंतु ज्या बहिणींचं आधार कार्ड डिलिंक झालेलं असेल आणि त्यांनी आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर त्यांचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही. म्हणजेच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता 21 रुपये प्रमाणे देण्यात येईल अशा पद्धतीच्या भरपूर बातम्या येत होत्या. परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे की जून महिन्याचा हप्ता 21 रुपये प्रमाणे सोडण्यात येणार नाही. अजून 21 रुपयांची तरतूद करण्यात आलेली नाही. बघा, तुम्ही सुद्धा भरपूर ठिकाणी ऐकलेलं असेल की ज्यावेळेस महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम पत्रकार परिषदेमध्ये सांगत असतात की ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 21 रुपयांचा निर्णय घेतील त्यावेळेस आमच्या विभागाच्या माध्यमातून 21 रुपये सुद्धा देण्यात येतील. म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींना जून हप्ता हा 1500 रुपये प्रमाणे मिळणार आहे. परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये आज जून हप्ता मिळणार आहे, सोबतच जुलै हप्ता मिळणार आहे का ते सुद्धा आपण बघून घेऊयात. म्हणजेच ज्या प्रमुख जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे, ते प्रमुख जिल्हे आणि प्रमुख बँका सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जर मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये अजून मे महिन्याचा हप्ता, मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता, म्हणजेच मागील हप्त्यांचे पैसे अजून तुमच्या खात्यामध्ये आलेले नसतील तर तुम्ही एक काम करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे सोडण्यात येणार आहेत. म्हणजेच काही बहिणींना पुढच्या हप्त्यांचे पैसे येत चाललेले आहेत, परंतु मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट राहिलेले आहेत. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, त्या बहिणींना मागील हप्त्याचे पैसे विस्तार होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनी एक काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत होता, परंतु या महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार झाला नाही. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीच्या जो पहिला आठवडा असतो त्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होणार आहेत. म्हणजेच त्या निधी वितरणाची सुरुवात आज जून महिन्याचा हप्ता सकाळी 10 वाजल्यापासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे. रात्रीपर्यंत राज्यामधील या प्रमुख 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तार होईल. परंतु लाडक्या बहिणींना उर्वरित जे 24 जिल्हे आहेत त्या 24 जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा आणि 13 सुद्धा पैसे विस्तार होणार आहे. म्हणजेच आजपासून पुढील 5 दिवस सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरण करण्याचे आदेश सुद्धा
देण्यात आलेले आहे। परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता विस्तार होणार आहे तर त्या 12 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे सकाळीच आलेली आहे। तुम्हाला सुद्धा ते 12 जिल्हे सांगणार आहेत। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। परंतु लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होणार नाही। त्यासाठी 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। 4 नियम तपासूनच सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुम्हाला सुद्धा जून महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत असावे। ज्या ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील, 4 नियमांचं पालन करत असतील, त्याच बहिणींची प्रतीक्षा जमणार आहे, त्याच बहिणींना जून हप्ता मिळणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज फक्त जून हप्ता मिळणार नाही तर या जून हप्त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज जून महिन्याचा हप्ता 1,500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये, टोटल मिळून 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत असे, ज्या ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, पहिलाच नियम 4 चाकी गाडीचा आहे। म्हणजेच तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळतील। परंतु ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल त्यांचा अर्ज पुढील 4 वर्षांसाठी रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे बहिणींचे उत्पन्न 2025 मध्ये 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। तिसरी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य शासकीय कर्मचारी नसायला पाहिजे। चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत, लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे। तर बघा लाडक्या बहिणीनं, आता तुम्हाला सुद्धा 4 नियम सांगितलेले आहे। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असेल त्याच बहिणींना आज जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं YouTube वरती आणि Facebook वरती कालपासून भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये न्यूज सुद्धा फिरत होत्या की लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार होणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं, अजून जुलै महिन्याची हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणीनं, तुम्हाला फक्त जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं, या जून महिन्याचा 12वा हप्ता या प्रमुख जिल्ह्यामध्ये आज 10 वाजल्यापासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा मागील 1 तासापूर्वी डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत। तर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत तर त्या 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे। बघा, तुम्ही जर रेशनधारक असाल, तुम्ही जर उत्पन्न कमी असेल, म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, शासकीय कर्मचारी नसाल, 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसेल तरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहेत। बघा या 12 जिल्ह्यांची यादी आज सकाळीच आपल्याकडे आलेली आहे। ते 12 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा या 12 जिल्ह्यांपैकी सर्वात प्रथम पुणे जिल्ह्यामध्ये आज जून हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत। कारण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींचे अर्ज योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेले आहेत। त्यामुळे पहिला जिल्हा पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा मुंबई शहर, तिसरा जिल्हा मुंबई उपनगर, चौथा जिल्हा सातारा, 5वा जिल्हा कोल्हापूर, 6वा जिल्हा सिंधुदुर्ग, 7वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 8वा जिल्हा अकोला जिल्हा, 9वा जिल्हा परभणी जिल्हा, 10वा जिल्हा बीड जिल्हा, 11वा जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। बघा या प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। यासोबतच लाडक्या बहिणीनं आज काही प्रमुख बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। तर याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे,
पोस्ट बँक आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, ICICI बँक आहे, HDFC बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे. म्हणजे ज्या बँका गव्हर्नमेंटच्या बँक आहेत, ज्या बँका खाजगी बँक आहेत, ज्या बँका सहकारी बँक आहेत, तर या सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहे. परंतु ज्या बहिणींचं बँक खाता आधार कार्डाशी लिंक असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे हस्तांतर होतील. ज्यांचे आधार कार्ड डिलिंक असेल त्या बहिणींना पैसे येणार नाहीत, त्यांचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जरी तुम्हाला आज पैसे आले नाही तर तुम्हाला उद्या, परवा आणि तेरवा सुद्धा पैसे येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब